देवीच्या दर्शनानं खरंच बरं वाटतंय, आनंद वाटतोय। तुळजाभवानीची मूर्ती ही अष्टभुजा असून तिनं बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी धारण केली आहे। पाठीवर बाणाचा भाता धारण केला आहे। युद्धाच्या तयारीत असलेल्या या अष्टभुजेचं हे रौद्र रूप मात्र तरीही विलोभनीय आहे। बालाघाट डोंगराच्या सानिध्यात असलेलं तुळजाभवानीचं हे मंदिर अतिशय प्राचीन असून मंदिराची बांधणी हेमाडपंथी आहे। देवीची मूर्ती गंडकी शिळेची आहे। ती अष्टभुजाधारी आहे। तुळजाभवानीची मूर्ती चल असून ती वर्षातून 3 वेळेला सिंहासनावरून हलवली जाते। या देवीनं रामाला लंकेचा रस्ता दाखवला म्हणून तिला रामवरदायिनी असं म्हणतात। रामाला दिशा दर्शन करणारी, शिवाजी महाराजांना आणि अख्ख्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी ही तुळजाभवानी आहे। म्हणूनच ती महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। भक्ती आणि शक्तीचा आविष्कार असणाऱ्या तुळजाभवानी मातेचा नवरात्र महोत्सव कोजागिरीपर्यंत चालतो। देवीची पंचोपचारे पूजा करून घटस्थापना केली जाते। घटस्थापना ही दुपारी 12 वाजता झाल्यानंतर देवीची संपूर्ण अलंकार पूजा वगैरे चढवली जाते। त्यानंतर संध्याकाळची पूजा, अभिषेक पूजा 7 वाजता असते। ती अभिषेक पूजा सुरू झाल्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत अभिषेक पूजा असते। तर 9च्या नंतर देवीला अलंकार, दागदागिने वगैरे घालून देवीची दुपारती वगैरे होती। त्यानंतर देवीची एक पक्षा पूजा म्हणून आणि छबिना निघतो। तो नवरात्राच्या 9 दिवसामध्ये छबिना निघाला जातो। प्रत्येक दिवशी वाहनावर, देवीच्या वाहनावर एक दिवशी वेगवेगळे रूप वाहनाचे असतात। त्या दिवशी 9 दिवसाचे 9 वाहन आहेत। ते वाहनावर देवीचा छबिना काढला जातो। ही प्रतिपदेची संपूर्ण दिवसभराची अशी पूजा आहे। देवीसाठीचे यज्ञ, अभिषेक हे नवरात्र काळात अखंड सुरू असतात। भोपे पुजारी यांच्याकडे त्याचा खास मान आहे। तसंच देवीची विविध रूप, अवतारही हे भोपे पुजारीच करत असतात। घटस्थापना झाल्यानंतर या ठिकाणी भोपे पुजारी व येथील जिल्हाधिकारी, मंदिरचे अध्यक्ष यांच्या मार्फत ब्राह्मणांना वर्णी दिली जाते। त्यांच्या मार्फत इथे सप्तशती पाठ, नवचंडी यज्ञ, होम हवन हे प्रकारचे कार्य केले जाते। तसेच देवीला रोज अभिषेक 2 टाइम होतात। संध्याकाळी छबिना असतो। या नवरात्रात 5 दिवस देवीला रोज वेगवेगळ्या अलंकाराने, वेगवेगळ्या रूपात या ठिकाणी पाहायला मिळतं। त्यावेळेस भोपे पुजारी देवीला या ठिकाणी जे अवतार असतात, शिवाजी महाराजांना तलवार भवानी अवतार, शेषशाही अवतार, रथ अलंकार अवतार आणि महिषासुर वध अलंकार, हे 5 अलंकार या ठिकाणी असतात। व याचं सर्व काम येथील भोपे पुजारी मंडळ करतात। या दरवाजाला शिवाजी महाद्वार म्हणून ओळखलं जातं, कारण शिवाजी महाराज याच दरवाजातून इथे देवीच्या दर्शनासाठी येत असत। आपली कुलस्वामिनी असलेल्या या तुळजाभवानीची प्रतिष्ठापना शिवाजी महाराजांनी प्रतापगडावरती सुद्धा केली होती। शिवाजी महाराज आणि त्यांचे गुरु रामदास स्वामी यांचीही कुलस्वामिनी हीच तुळजाभवानी। तिला रामवरदायिनी असंही म्हटलं जातं। मुख्य मंदिराभोवती मोठं प्रांगण आहे आणि आजूबाजूला प्रशस्त ओवरे आहेत। मंदिराचं बांधकाम हेमाडपंथी आहे। या मंदिरावर हत्ती, घोडे, मोर, यश, गंधर्व, किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। मंदिराच्या प्रांगणामध्ये 2 मोठ्या दीपमाळा आहेत। त्याचं बांधकाम शिवाजी महाराजांनी केलं असं म्हणतात। देवीच्या मंदिरासमोर भवानी शंकराचं मंदिर आहे।
या मंदिरात स्फटिकाचा एक सिंह आहे. हा सिंह देवीचं वाहन आहे. कुलस्वामिनी असलेल्या मातेच्या दर्शनासाठी भक्तांची संख्या दिवसागणिक वाढतीये. त्यामुळे मंदिर प्रशासनानं दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी चोख व्यवस्था ठेवली आहे. नवरात्र महोत्सव 2013च्या निमित्ताने तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महाराष्ट्रातील तसेच कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथील भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने मंदिर प्रशासनातर्फे बऱ्याचशा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. जसे की पाण्याची सोय असेल, त्यांच्या दर्शनाची रांगेची व्यवस्था असेल, यासाठी मंदिर सिक्युरिटी गार्ड त्याचप्रमाणे पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने शिस्त लावून लवकरात लवकर त्यांचं दर्शन केलं जाईल किंवा होईल याची काळजी घेण्यात येत आहे. याशिवाय नागरिकांना किंवा भाविकांना ज्या लागणाऱ्या सुविधा आहेत त्याही मंदिर संस्थांतर्फे पुरवण्याचा प्रयत्न चालू आहे. उदाहरणार्थ मंदिर परिसरामध्ये आम्ही 2-3 ठिकाणी ॲम्ब्युलन्स त्याचप्रमाणे वैद्यकीय पथके वगैरे कार्यरत केलेली आहेत. पिण्याच्या पाण्याच्या सोयी कार्यरत करून ठेवलेल्या आहेत. नवरात्रीच्या 9 माळा असल्या तरीही तुळजाभवानीचा उत्सव तसा 21 दिवसांचा असतो. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात घटस्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला होत असली तरीही त्यापूर्वी देवीचे धार्मिक उत्सव भाद्रपद वद्य नवमीला संध्याकाळपासून सुरू होतात. देवीच्या मूर्तीची शेजघरात निद्रा वद्य नवमीला संध्याकाळी सुरू होते. नवरात्री पूर्वीची देवीची शेजघरातली निद्रा असते. तुळजाभवानी मातेचं स्थान बालाघाट म्हणजेच यमुना तलावर आहे. संरक्षणासाठी दोन्हीकडे पारंपरिक वसाहत आहे. संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत चांगली व्यवस्था लावून मंदिराची उभारणी केली आहे. तुळजाभवानी मातेचं मंदिर पूर्णतः खोलगट भागात असून सुरक्षेच्या दृष्टीने आणि भौगोलिक दृष्ट्या तुळजाभवानी मंदिरात जाण्यासाठी आपल्याला उतरत जावं लागतं. तुळजाभवानी मातेचं हे जे मंदिर आहे, ह्या मंदिराच्या प्राचीनतेचा पुरावा देणारा 1398 सालचा शिलालेख आढळतो. इतकंच नाही तर हे मंदिर 1600 वर्ष जुनं असल्याचा दाखला सुद्धा पाहायला मिळतो. तुळजाभवानीचा मुख्य दरवाजा पितळी असून नेपाळचा राजा परमार हा देवीचा निस्सीम भक्त होता असं इतिहासात सांगितलं गेलंय. त्यामुळे तुळजाभवानीचं स्थान केवळ राज्य आणि दक्षिण भारतातल्या महत्वाच्या तीर्थक्षेत्रासाठी मर्यादित नव्हतं, हे आजही स्पष्ट होतं. हेमाडपंथी स्वरूपाचं बांधकाम असलेलं हे मंदिर आणि ह्या संपूर्ण बांधकामामध्ये एक वेगळा गारवा आपल्याला जाणवतो. आणि म्हणतात ना, देवाच्या दारी विसावा आणि पुढचा जन्म नसावा, म्हणूनच आम्ही एक थोडा काळ इथे विसावलोय. भवानी शंकराच्या समोरील सभा मंडपात दगडी खांबावरच मंदिराची उभारणी केली आहे. तुळजाभवानीच्या तीर्थक्षेत्रात विष्णू स्थानाला महत्व आहे. आजपर्यंतच्या ऐतिहासिक राज्यकर्त्यांनी तुळजापूरला अनेक दानं मातृत्व भावानं दिली आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याची पुतळ्याची माळ, अहिल्याबाई होळकरांनी पाण्यासाठीची विहीर, हैदराबादच्या राव बहादूर संस्थांचं कार्य, कोल्हापूरच्या राजछत्रपतींनी देवीसाठी दिलेली जमिनीची देणगी अशी अनेक दानं इथं दिलेली आहेत. भाळी गंध, त्यावर सुवर्ण अलंकारानं घातलेला चोप, गळ्यात वेगवेगळे दागिने, त्यामुळे तुळजाभवानीचं रूप भाविकांना मोहून टाकतं. तुळजाभवानी मातेचं दर्शन तर झालं,
पण अजूनही 2.5 शक्तिपीठं बाकी आहेत. या इतरही देवींचं दर्शन तुम्ही घेणार आहात TV9च्या माध्यमातून. कॅमेरा पर्सन सुनील चुमार आणि मी प्रज्ञा कुलकर्णी सोबत.